नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून 10 ऑक्टोबर 2025 रोजी एक अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती. त्या अधिसूचनेमध्ये म्हणजेच की आता क्रांतिकारी शेतकऱ्यांसाठी किंवा नागरिकांसाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट आहे. म्हणजेच की निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्यांच्या जमिनीच्या मोजणीमध्ये सर्वेक्षणाची जी काही कामं आहेत ती 30 दिवसामध्ये पूर्ण करण्याचा निर्णय माध्यमातून घेतलेला आहे. म्हणजेच की आता जमिनीची मोजणी यांच्यामध्ये पोट हिस्सा असेल, गुंठेवारी असेल किंवा वेगवेगळ्या मोजणी असतील, या सर्व बाबींसाठी आता पाहिलं जाणारे लाखो प्रकरण प्रलंबित होते. परंतु मोजण्या लवकरात लवकर होत नाही. मोजणीसाठी रोडची उपलब्धता नसणे, भूपारक म्हणजे नसणे, अशा प्रक्रियेमुळे मोजणी प्रक्रिया अतिशय किचकट झालेली आहे. त्यामुळे वादविवाद हे वाढतच राहतात. परंतु आता राज्यातील नागरिकांना आता दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय म्हणजेच की आता 10 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. यांच्या माध्यमातून आता राज्यामध्ये जे काही लायसन्स सर्वेक्षण आहे ते परवानधारक, भूपारक, भूमापक हे आहे. म्हणजेच की आता 30 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा निर्णय आता राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. म्हणजे आता ज्यामध्ये संयुक्त भूसंपादन मोजणी, पोट हिस्सा, हद्द कायम, बिनशेती गुंठेवारी, वन हक्क दावे मोजणी, नगर भूमापन जसे की गावठाण भूमापन, सीमांकन, मालकी हक्कासाठी मोजणी अशी काही वेगवेगळ्या मोजणींसाठी आता 30 दिवसांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून किंवा भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून हा ई मोजणी प्रकल्प 2.0 राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे. याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. म्हणजेच की आता ही मोजणी 2.0 प्रकल्पाच्या माध्यमातून संयुक्तपणे महसूल, भूमी अभिलेख विभाग या दोन्ही विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून हा एक निर्णय अंमलबजावणी केली जाणार आहे. म्हणजेच की आता मोजणी शेतकऱ्यांची शक्य होणार आहे, गुंठेवारीची होणार आहे. म्हणजेच की आता 200 रुपयामध्ये पोट हिश्श्याची मोजणी करण्याचा निर्णय देखील राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. अशा मोजण्या असतील किंवा मोजणींचे अर्ज आल्यानंतर मोजणीसाठी तत्काळ पार पाडण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांना सर्वसामान्य मोठा दिलासा मिळणार आहे. ज्यांच्या पाठीमागे आपण पाहिलेलं आहे की ई मोजणी 2.0 लावण्यात आलेला आहे. 200 रुपयामध्ये पोट हिश्श्याच्या मोजणीला परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर मोजणी मंजूर नाही म्हणून की अपील केल्या जात होत्या, मंत्रालयापर्यंत विषय जात होते, त्यामुळे ब्रेक लावण्यात आलेले आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांना या ठिकाणी म्हणजेच की जो काही GR आहे तो GR आला होता. म्हणजेच की त्याबद्दलची माहिती घेतलेली, अनेक सारे महत्त्वपूर्ण असे निर्णय राज्यामध्ये सुरू झालेले आहे व वादविवाद मिटवण्यासाठी आता जमिनीच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण समस्या सोडवणं या ठिकाणी आता कारण हे केलं महसूल विभागाच्या माध्यमातून. अतिशय ह्या अनुभव असलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काम करत आहे. धन्यवाद.